नमस्कार. ऋषिकेशने जानकीवरती अविश्वास दाखवलेला असतो. ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी तुला माझं सुद्धा ऐकायचं नाही आहे का? का तुला सुद्धा ही प्रॉपर्टी आता हवी आहे? तू या प्रॉपर्टीसाठी स्वतःचा मुद्दा सोडायला तयार नाहीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश तुमचा सुद्धा आता माझ्यावरती विश्वास राहिला नाही का? खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तुम्ही तुम्ही माझ्याबद्दल एवढा घाणेरडा विचार करताय? ऋषिकेश, तुम्ही माझ्याबद्दल असा घाणेरडा विचार कसा काय करू शकता? अहो, या घरासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी सुद्धा करायला तयार आहे मी, हे घर वाचवण्यासाठी. आणि ती प्रॉपर्टी मला पाहिजे. ऋषिकेश, तुम्हीच जर का माझी अशी साथ सोडणार असाल तर मी काय करायचं? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे. जानकी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अगं, पण या घरात होणारी रोजची भांडणं, त्या भांडणांना मी कंटाळलोय. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, म्हणून तुम्ही जानकी वहिनीवरती कसलेही आरोप कराल? मुळात प्रॉपर्टीचे तुकडे करायचेच का? आणि ते कोणाच्या सांगण्यावरून? शर्वरी वंशन. ऋषिकेश दादा, तुम्ही विसरताय का? नानांनी शर्वरी वंशांना त्यांच्या प्रॉपर्टीचा भाग दिलेला आहे. तरी सुद्धा शर्वरी वंश एवढ्या एवढ्या घाईने प्रॉपर्टीचे भाग करायला का सांगतायत आणि कोणत्या हक्काने ते प्रॉपर्टी मागतायत? तेव्हा लगेच शर्वरी टाळ्या वाजवत बोलते, वा अवंतिका वा, म्हणजे तुम्हाला मला काही द्यायचंच नाहीये तर. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, शर्वरी वंश, तुमच्या तोंडाला लगाम घाला. मला आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. शर्वरी वंश, तुम्ही कसं वागताय कसं नाही सगळं काही मला समजतंय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा शर्वरी वंश, हे जर का सर्व थांबवलं नाहीत ना तर एक दिवस तुम्ही स्वतः अडकाल आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्याल. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला सौमित्र बोलतो, अवंतिका तू शांत हो. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, का मी शांत होऊ आणि कशासाठी शांत व्हायचं? सौमी, तूच सांग. मुळात मला या गोष्टी पटतच नाहीयेत. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, अवंतिका तुला शांतच राहणं भाग आहे. त्यावेळेला जानकी बोलते, अवंतिका शांत हो. ऋषिकेश, खरं सांगू का, आज मी हरले. अहो, घरातल्या इतर माणसांनी माझ्यावरती असे आरोप केले असते ना तर मला काहीच वाटलं नसतं, पण तुम्ही असे घाणेरडे आरोप केलेत. आणि जानकी तिथून निघून जाते. इकडे अवंतिका जानकीला समजवत असते. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी जानकी ती शर्वरी बोलता बोलता बोलून गेली, तुला कळतंय का? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय बोलली ऐश्वर्या? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ती असं बोलली की मी 2-2 खून पचवलेत. हे ऐकल्यानंतर जानकी बोलते, म्हणजे? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, याचा अर्थ नानांना सुद्धा शर्वरीनेच मारलंय. तेव्हा मात्र जानकीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश तिथे आलेला असतो. ऋषिकेश मोठ्याने बोलतो, जर का असं असेल तर आपल्याला शर्वरीला रंगेहात पकडलंच पाहिजे. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशकडे बघते आणि हसते. त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, कसं वाटलं माझं नाटक जानकी? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही जे आतमध्ये नाटक केलं ना ते अगदी योग्य होतं. अहो, सगळ्यांच्या मनात तुम्ही माझ्या विरोधात आहात अशी भावना निर्माण केली. खरंच ऋषिकेश, तुम्हाला मानलं पाहिजे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी मी जर का एकदा ठरवलं तर मी नक्कीच करू शकतो. आणि खरं सांगू का जानकी, शर्वरीवरती माझा संशय आला कारण फक्त आणि फक्त त्या शर्वरीला मला धडा शिकवायचा होता म्हणून. शर्वरीचं बोलणं मी ऐकलं होतं. जानकीला उद्ध्वस्त करायचं, जानकीला या घरातून हुकलून लावायचं, तिचं वर्चस्व या घरातून कमी करायचं. आणि तेव्हाच मी ठरवलं या शर्वरीला चांगलाच धडा शिकवायचा, तिची लायकी तिला दाखवायची. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश त्यांना माहिती नाही तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. त्यांना हे कळत नाही की काहीही झालं, दुनिया इकडची तिकडे झाली तरी सुद्धा जानकी आणि ऋषिकेश मधल्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पण ऋषिकेश दादा, शर्वरीचं सत्य सर्वांसमोर आणायचं तरी कसं?
कारण कितीही जरी झालं तरी सुद्धा शर्वरीचं सत्य समोर आणणं खूपच आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आता आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे शर्वरीच्याच तोंडून सगळं सत्य वधवून घ्यायचं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, म्हणजे? त्यावेळेला लगेच शर्वरी हा विषय निघतात जानकी बोलते, आपल्याकडे एक पर्याय आहे ऋषिकेश. मला माहिती आहे तुम्हाला हा पर्याय पटणार नाही, पण कदाचित हाच पर्याय योग्य ठरू शकतो. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, फक्त बोल जानकी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, शर्वरीच्या नकळत शर्वरीला दारू पाजायची. कारण आता आपल्याला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर सत्य शर्वरीच्या तोंडूनच बाहेर पडलं पाहिजे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, माझ्या सुद्धा मनात तोच प्रश्न आला होता, पण खरं सांगू का, ऋषिकेश दादा हे मान्य करतील की नाही याचीच मला काळजी वाटत होती. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, तुम्हाला दोघींना जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, माझी काहीच हरकत नाहीये. शर्वरीला दारू पाजून जर का नानांच्या खुनाचं सत्य बाहेर येणार असेल तर मी त्या शेवटचं टोकाचं पाऊल गाठायला तयार आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुमची जर का साथ असेल तर मी काहीही करू शकते, हे तुम्हाला कळलंय ना? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो मला समजलंय आणि मला आता सगळ्याच गोष्टी समजून चुकल्यात. काय काय करायचं हे सुद्धा मला कळालंय आणि आता कोणत्याच गोष्टींची काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच खुश असतो. इकडे मात्र राहुल आणि शर्वरी बसलेले असतात. त्याच वेळेला ऐश्वर्या सरबत घेऊन आली असते आणि त्या सरबतामध्ये तिने दारू मिक्स केलेली असते. शर्वरी ऐश्वर्याला बोलते, वा ऐश्वर्या वा, खरंच खूप काहीतरी गार प्यावंसं वाटत होतं आणि तू आणलंस. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याला खूपच आनंद झालेला असतो आणि ती बोलते, शर्वरी तुझ्या मनात आलं आणि मी तुला ती गोष्ट देऊ शकले याच गोष्टीचा मला आनंद आहे. आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते, बोल बोल, अजून नाच, अजून माझं कौतुक कर, पण तुझं सर्व सत्य आता सर्वांसमोर येणार आणि तू उद्ध्वस्त होणार. अशी तशी उद्ध्वस्त नाही, चांगलीच उद्ध्वस्त होणार आणि आता मात्र तू संपणार शर्वरी, संपणार. राहुल आणि शर्वरीने ते सरबत प्यायलेलं असतं. ऐश्वर्या मात्र त्यांच्याकडे बघत असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या अगं काय झालं? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काही नाही, खालून आवाज येतोय, काहीतरी झालं वाटतं. त्यावेळेला लगेच शर्वरी सुद्धा खाली आलेली असते आणि शर्वरी धडपडत धडपडत जिन्यावरून खाली येत असते. सुमित्रा जेव्हा शर्वरीला बघते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सुमित्रा सटकन शर्वरीचं थोबाड फोडते आणि शर्वरीला बोलते, लाज नाही वाटत काय वागतेस ते? शर्वरीचं सटकन असं थोबाड फोडल्यानंतर शर्वरी खूपच चिडते आणि ती सुमित्रावरती हात उचलायला जाते. तेव्हा जानकी शर्वरीचा हात धरत बोलते, शर्वरी वंश, तुम्ही काय वागताय कळतंय का तुम्हाला? शर्वरी वंश, तुम्ही आईंवरती हात उचलताय, तुमची हिंमतच कशी झाली? त्यावेळेला शर्वरीचा हात ती जोरात आपटते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, गप्प बस जानकी, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये मध्ये येतेस, काय गरज आहे तुला मध्ये मध्ये यायची? राहुल बघितलंस ना, आज सुद्धा ही मध्येच आली. आधी तो म्हातारा डोक्याला ताप होता आणि आता ही म्हातारी माझं थोबाड फोडते. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळेला सौमित्र मोठ्याने बोलतो, काय चाललंय तुझं शर्वरी? शर्वरी तू असं कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, सौमित्र दादा तू तर गप्पच बस, तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? शर्वरी वंश, आई तुमच्यासाठी काय करायला तयार नाही तो. आईनी तर ठरवलंय की प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करायची आणि तुम्ही त्यांनाच दोष देताय. तेव्हा लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, तुमची ही नाटकं आहेत ना ती बंद करा, मला सगळं काही आता कळून चुकलंय. तुम्ही काय वागताय काय नाही ते सगळं कळतंय का? पण तुमच्या या कोणत्याच गोष्टींना मी भुलणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, म्हणजे काय बोलताय तुम्ही शर्वरी वंश, कळतंय तुम्हाला?
तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी गप्प बसा. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची टाकून त्या म्हाताऱ्याने तुझ्या नावावरती केली. त्या म्हाताऱ्याला सगळं सत्य कळलं होतं, म्हणून तर त्याच्या डोक्यात दगड मारून मारून त्याला मारलं, ठेचलं त्याला चांगलं. हे ऐकता सुमित्रा शर्वरीकडे चकित होऊन बघत असते. त्याच वेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी मला वाटलं होतं तो म्हातारा गेला तर सगळ्याच गोष्टी आता साध्य झाल्या, आता सगळं काही माझ्याच गोष्टीनुसार होणार. पण नाही, पुन्हा एकदा तू आडालीस जानकी, तू आडालीस, आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, तू काय बोलताय? कळतंय तुम्हाला? म्हणजे नानांना तुम्ही मारलात? शर्वरी वंसा हो, काय केलं तुम्ही हे? त्यावेळेला शर्वरी बोलते, गप्प बस, मी जे करायचं होतं ना ते केलं, आणि तुला जर काही गोष्टी समजायच्या असतील ना तू समज. मला काही एक फरक पडत नाही. मला असं वाटलं होतं तो म्हातारा गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझी, पण त्या म्हाताऱ्याने मात्र चांगलीच चाल खेळली. त्या म्हाताऱ्याने मला येड्यात काढलं आणि आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून ठेवली, आणि तिथेच सगळं संपलं. तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी जानकी बोलते, याचा अर्थ तुम्ही मारलत. तुम्हाला हे असं करायची काय गरज होती? आणि मला तर या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की तुम्ही नानांना मारलत. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो हो हो, मारलं त्या म्हाताऱ्याला मी, आणि खरं सांगायचं तर त्याला मला मारायचंच होतं. त्याची लायकी मला दाखवायची होती, कळतंय का तुला? त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, याचा अर्थ हे सर्व तू केलंस ना? आता मात्र तुला सोडत नाही मी. तू जे काही वागलीस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार. त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ती मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या गोष्टींवरती काही एक ऐकायचं नाही. या सर्व गोष्टी आताच्या आता इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, नाही, ओकू देत तिला सत्य, ओकू देत. मला सुद्धा बघायचंय तिने काय काय केलंय ते. आणि ती शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीच्या सटासट कानाखाली मारत बोलते, शर्वरी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू नानांना मारलंस. अगं, मी जानकीवरती विश्वास सुद्धा ठेवला नव्हता. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू माझा विश्वासघात केलास. का शर्वरी, का? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस झाला. ए म्हातारे, तू तर गप्प बस, तू तर काहीच कामाची नाहीयेस. अगं, तू या जानकीला अगदी ठामपणे सांगू शकत होतीस की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या लेकीच्या नावावरती कर, पण नाही, तू मात्र तसं काहीच केलं नाहीस. तुला फक्त आणि फक्त ही जानकीच पाहिजे होती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, शर्वरी, अगं तू काय डोक्यावर पडलेस का? अगं, नाना सुद्धा तुझाच विचार करत असणार, आणि तू नानांना संपवलंस. शर्वरी, अगं तुझे हात कसे धजावले नाहीत? त्यावेळेला शर्वरी बोलते, हे बघ, नको त्या गोष्टी मला सांगू नकोस. हो, त्या म्हाताऱ्याला मी मारलं, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच त्या म्हाताऱ्याने ठेवला नाही, आणि म्हणूनच मला त्याला मारावं लागलं. त्यावेळेला सुमित्रा तिचं सटासट थोबाड फोडत असते. त्याच वेळेला शर्वरी तिचा हात धरते आणि जोरात सुमित्राला ढकलून देते. त्यावेळेला जानकी शर्वरीच्या अंगावर धावत जात बोलते, शर्वरी वंश, बस करा. अहो, किती खालच्या थराला जाऊन वागणार आहात अजून? शर्वरी वंश, स्वतःच्या बापाला तर संपवलंच, पण आता जे काही वागताय ना त्यामुळे स्वतःच्या आईच्या मनातून सुद्धा तुमचं स्थान कायमचं कमी करताय. शर्वरी वंश, प्लीज स्वतःला सावरा, नाहीतर एक दिवस चांगल्याच तोंडघशी आपटाल. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, मी तुला सांगितलं होतं ना, या शर्वरीनेच हे सर्व घडवून आणलंय. विक्रांतरावांचा खून सुद्धा या शर्वरीनेच केलाय. पण जानकी, तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस. तू कोणावरती विश्वास ठेवलास? तर या शर्वरीवरती, आणि तिथेच तू फसलीस. जानकी, मी तुला किती वेळा सांगितलं, पण जानकी, तू मात्र मला खोट्यात पडलंस.
त्यावेळेला जानकी बोलते, खरं सांगू का, मला माफ कर, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं, मला कळतंय. पण काय करू, कुठेतरी असं वाटत होतं की आई नानांचे संस्कार आहेत, शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला जाणार नाहीत. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आता समजलं. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश शर्वरीच्या जवळ जातो आणि शर्वरीच्या कानफाडीत खेचत बोलतो, तुला काय वाटलं काल मी जानकीवरती अविश्वास दाखवला? जानकीला नाही नाही ते बोललो, आणि तुला असं वाटलं असेल ना की जानकीवरचा विश्वास माझा उडाला, पण ते सर्व तुला दाखवण्यासाठी होतं. शर्वरी, तुझं सत्य समोर आणण्यासाठी होतं, आणि तुझं सत्य मात्र समोर आणू शकलो आम्ही, याचा आनंद आहे. शर्वरी, आज तू खूपच खालच्या थराला उतरलीस, आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, अरे दादा, माझं ऐकून तरी घे. शर्वरीची नशा पूर्णपणे उतरलेली असते. शर्वरी मोठ्याने बोलत असते, ऐश्वर्या, तुला सोडणार नाही मी. आणि ती ऐश्वर्याच्या अंगावर धावत जात असते. त्याच वेळेला ऐश्वर्या शर्वरीच्या गालावरती उलट्या हाताची सणसणीत कानाखाली लगावते. शर्वरी खाली कोसळलेली असते. त्याच वेळेला राहुल शर्वरीच्या जवळ येतो. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या, तू जे काही केलंस ना, त्या पापांची शिक्षा तुला मिळणार. तेव्हा जानकी बोलते, पाप? पाप ऐश्वर्याने केलंय? शर्वरी वंश, स्वतःच्या वडिलांना ठेचून ठेचून मारलं तुम्ही. हो, पाप तर तुम्ही केलंय शर्वरी वंश, तुम्ही. आणि तुम्ही बोलताय पाप ऐश्वर्याने केलंय? ऐश्वर्याने तर सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि शर्वरी वंश, तुम्ही मात्र जे काही केलंय ना, त्यामुळे तुम्ही माझ्या मनातून कायमच्या उतरलात. शर्वरी वंश, मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. शर्वरीचा चांगलाच पोपट झालेला असतो. ऋषिकेश, ऐश्वर्या आणि जानकीने शर्वरीला चांगलंच तोंडावर आपटलेलं असतं. शर्वरी चांगलीच आवाज पडलेली असते. सुमित्राने तर शर्वरीला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगितलेलं असतं. त्याच वेळेला लगेच शर्वरी माफी मागत असते, पण शर्वरीचा डाव जानकी, ऋषिकेश आणि ऐश्वर्याने उधळून लावलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता दारूच्या नशेत शर्वरीने सर्व सत्य कबूल तर केलंय, पण शर्वरीला ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.